आज आपण मार शब्दाविषयी बघू. मार शब्दामध्ये दोन शब्द आहेत. म्हणजे माती आणि आर म्हणजे आरंभ. मातीतून उत्पन्न होऊन परत मातीमध्येच विलीन होणे ही जीवनाची प्रवृत्ती आहे आणि जीवनाच्या या प्रवृत्तीलाच मार असे म्हणतात. सर्व प्राणी, सर्व वनस्पती मातीतूनच उत्पन्न होतात आणि संपूर्ण जीवन जगल्यानंतर ते परत मातीमध्येच विलीन होतात. मार शब्दामध्ये माती म्हणजे फक्त पृथ्वी महाभूताचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी केवळ पृथ्वी महाभूत नसून पृथ्वी, आप, तेज, वायू हे चारही महाभूतांचा समावेश आहे. या चार महाभूतांपासून आपण उत्पन्न होतो आणि मृत्यूनंतर परत या चार महाभूतांमध्येच विलीन होतो. जन्म आणि मृत्यूचे हे चक्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे जे एक्झिस्टन्स आहे, ज्याला आपण सृष्टी म्हणतो, हे एका सजीवाला निर्माण करते, परत त्याला विलीन करते, परत त्यालाच निर्माण करते, परत त्याला विलीन करते. हे जे परत परत निर्माण करण्याची जी सवय आहे, त्या सवयीलाच मार असे म्हणतात. सृष्टीचे हे कार्य अव्याहतपणे सुरू राहिले पाहिजे, यासाठी काही सैनिक सदैव कार्यरत असतात. हे सैनिक कोणते आहेत? तर लोभ, द्वेष, पश्चात्ताप, क्रोध इतकंच नाही तर उत्साह, दयाळूपणा, आनंद, कृतज्ञता हे सर्वजण माराचे सैनिक आहेत. यांची संख्या असंख्य आहे. हे सर्व सैनिक चेतनेवर आवरण घालून तिला नश्वर गोष्टींमध्येच गुरफटून ठेवतात. हे सर्व सैनिक झुंडीने काम करतात, म्हणून त्यांना मार सेना असे म्हणतात. सेना म्हणजे लष्कर. एकटा द्वेष कधीही नसतो. त्यासोबत नेहमी गर्व, क्रोध, अपराधीपणाची भावना असे दुसरे सैनिकसुद्धा असतात. एकटा आनंद हा कधीही नसतो. त्यासोबत नेहमी भीती, गर्व, उन्माद हे दुसरे सैनिकसुद्धा असतात. भगवान बुद्धांनी जो मार्ग सांगितला तो हा आहे की मातीतून उत्पन्न झालेल्या गोष्टींविषयीची आसक्ती हळूहळू कमी करणे, अर्थात नश्वर गोष्टींविषयीची आसक्ती हळूहळू कमी करत गेल्यास माराचे सैनिक हळूहळू कमी होत जातात. घर, दागिने, वस्तू, माणसे यांच्याविषयीची आसक्ती कमी करत गेल्यास हळूहळू एक एक मार सैनिक पराभूत होऊन परत चालला जातो. आणि मग एक वेळ अशी येते की एकही माराचा सैनिक उरत नाही. यालाच म्हणतात मारसेनेवर विजय मिळवणे. मारसेना बाजूला झाल्यानंतर मग चेतना उघडी पडते आणि त्यानंतर मग ही चेतना व्यवस्थितपणे फ्लो व्हायला लागते. चेतना हे प्रवाही तत्व आहे. आपल्या सर्वांमधून चेतना फ्लो होत असते. आपण सचेतन झाल्यानंतर मग आपले जीवन आपण मंगलमय बनवू शकतो.